नमस्कार, मी श्रीहरी अजनाथ आवटे. मी सध्या आचार्य अकॅडमी येथे जेई हा कोर्स करत आहे. आचार्य अकॅडमीबद्दल मला माझ्या मामांकडून कळालं होतं. मी आचार्य अकॅडमीला व्हिजिट करतेवेळी इथे एसॅट एक्झामिनेशन दिली होती. त्यानंतर ॲडमिशननंतर मला प्रतीक सरांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की एसॅट एक्झामिनेशनमधून जे टॉप 10 विद्यार्थी निवडले जाणार आहेत त्यांना इस्रोला व्हिजिट करण्यासाठी निवडलं आहे आणि त्यामध्ये माझी एक निवड झालेली आहे. हे ऐकल्यानंतर पहिल्यांदा मला धक्का बसला, कारण की जे इस्रो माझ्यासाठी फक्त आणि फक्त पुस्तकांपुरतं मर्यादित होतं, आज त्या इस्रोला मी प्रत्यक्षात पाहणार होतो आणि ह्या गोष्टीचा मला खूप खूप आनंद झाला. मी माझ्या घरच्यांना कॉल करून सांगितलं की माझी एसॅट एक्झामिनेशनमधून इस्रोला व्हिजिट करणाऱ्या टॉप 10 विद्यार्थ्यांमध्ये माझी निवड झालेली आहे. त्यांनी मला व्हिजिट करण्यासाठी प्रोत्साहित केलं. मी त्यानंतर आम्ही इथून पुणे एअरपोर्टला पोहोचलो. तेथून आम्ही चेन्नईला पोहोचलो. विमानातला प्रवास असो किंवा मेट्रोतला प्रवास हा माझा पहिला प्रवास होता आणि हा एकंदरीत प्रवास खूप सुखकर आणि अगदी उत्तम होता. त्यानंतर आम्ही श्रीहरिकोटा इथे पोहोचलो. श्रीहरिकोट्याला पोहोचल्यानंतर तिथे एक दिवस आम्ही रेस्ट केला. दुसऱ्या दिवशी आम्ही श्रीहरिकोटा येथील स्पेस सेंटरला व्हिजिट करण्यासाठी गेलो. भारतातलं एकमेव स्पेसपोर्ट SDSC शार सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा रेंजिंग येथे भेट देताना सुद्धा म्हणजे अगदी अंगावर शहारा यावा असं तिथलं वातावरण होतं. कारण की इतक्या कमी वयामध्ये एवढ्या मोठमोठ्या उंचीची माणसं पाहणं, की ज्या सायंटिस्टचे आपण फक्त नावं ऐकून आहेत, ते सायंटिस्ट कशी कामं करतात, की जे रॉकेट आपण फक्त मोबाईलवरती पाहितलेत, ती रॉकेट चक्क आपण स्वतःच्या डोळ्यांनी पाहावं, त्यांचं काम कसं चालतं, ह्या सगळ्या गोष्टी मी अगदी माझ्या खुल्या डोळ्यांनी अगदी जवळून पाहितल्या आणि याबद्दल मला जितकं कुतूहल वाटलं होतं त्यापेक्षा जास्त मला आश्चर्य वाटलं होतं. कारण की ह्या सगळ्या गोष्टी अशा देशामध्ये घडल्यात की ज्या देशामध्ये एका काळामध्ये रॉकेट सायकलवरती वाहून नेले जात होते. आज तो देश एवढ्या मोठ्या विकास पातळीवरती आहे अवकाश संशोधनाच्या बाबतीमध्ये आणि हा सगळा प्रवास मी पाहितला. हा सगळा प्रवास मला पाहता आला. हे सगळ्या गोष्टी फक्त प्रतीक सर आणि DM सरांमुळे शक्य झाल्या आहेत आणि मला ही संधी दिल्याबद्दल आचार्य अकॅडमीचे खूप खूप आभार. धन्यवाद.